पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते। प्रामुख्याने विदर्भात आढळणारा जो हत्तीपाय रोग आहे तर तो आता पुणे जिल्ह्यात सुद्धा पसरलाय। जी आता माहिती मिळते त्यानुसार पुणे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 44 रुग्ण आढळलेत आणि यामुळेच ही जी बातमी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे। तर हे रुग्ण 44 रुग्ण जे आहेत तर ते नेमके कुठल्या भागातले आहेत, म्हणजे जसं की पुणे जिल्ह्यातले कोणकोणत्या भागातले आहेत तर ती जिल्हा आरोग्य विभागाकडून जी आकडेवारी आलेली आहे त्यानुसार यामध्ये पुणे जिल्ह्यातला जो ग्रामीण भाग आहे तर या ग्रामीण भागामध्ये जवळपास 19 रुग्ण आहेत। यासोबतच पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत 17 रुग्ण आहेत, तर पिंपरी चिंचवड शहरात या प्रकारचे हत्तीरोग असणारे 8 रुग्ण आढळलेले आहेत। ही माहिती जी आहे तर ती आकडेवारी आरोग्य विभागाकडून आपल्याला देण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे यातले जे 31 रुग्ण आहेत तर ते तिसऱ्या किंवा त्यापुढच्या गंभीर टप्प्यात असून आता 28 जणांना अपंगत्व असल्याचं प्रमाणपत्र सुद्धा देण्यात आलेलं आहे। बहुतेक रुग्ण हे कामाच्या निमित्तानं किंवा इतर जिल्ह्यातून पुण्यात स्थलांतरित झालेले आहेत, मात्र तरीसुद्धा हे अतिशय गंभीर आहे। हत्तीपाय हा रोग नेमका काय आहे आणि ते कसं होतं तर याबाबतचं सुद्धा आपण माहिती जाणून घेणार आहोत। तर हा जो आजार आहे तर तो एक संसर्गजन्य आजार आहे आणि क्लूलेक्स नावाचा जो डास आहे तर त्याच्यामुळे हा आजार पसरतो। कसा प्रसार होतो याचा, तर जेव्हा एखादा संक्रमित डास चावतो तेव्हा वुकेरेरिया बँक्रॉफ्ट हे परजीवी जंतू मानवी शरीरात प्रवेश करतात आणि हे जंतू लसिका ग्रंथी म्हणजे लिम्फ नोड्स जे असतात आपल्या शरीरात तर त्याच्यावर परिणाम करतात आणि ज्यामुळे पायाला कायमस्वरूपी सूज येते। आता हा पाय जो आहे तो हत्तीच्या पायासारखा जाड दिसायला लागतो आणि म्हणूनच याला हत्तीपाय रोग असं म्हणतात। डॉक्टरांकडून जी माहिती मिळते तर त्यांच्या मते या आजाराची लक्षणं लगेच दिसून येत नाही, तर या जंतूचा संसर्ग झाल्यानंतर साधारण 8 ते 16 महिन्यांनंतर याची लक्षणं जाणवू लागतात। जसं की आपल्या शरीरात अंगात ताप येणं किंवा आपल्या ज्या लसिका ग्रंथी आहेत तर त्या दाह होणं किंवा हात पाय किंवा जननेंद्रियांच्या भागामध्ये सूज येणं, यासोबतच सुरुवातीला जी सूज आहे तर ती कमी असते पण उपचार जर केले नाही तर ती कायमस्वरूपी तशीच राहते। आता याच्यावर उपाय काय आहेत, तर नॉर्मल लोकांसाठी जर आपण पाहिलं तर मच्छरदाणीचा वापर करणं खूप गरजेचं आहे किंवा आपल्या घराच्या आजूबाजूला कुठे पण पाणी साचलं असेल तर ते पाणी साचू देऊ नये आणि त्याच्यावर डास बसू नये यासाठी काळजी घ्यावी। डास प्रतिबंधक क्रीम किंवा अगरबत्ती ज्या सध्या बाजारात अवेलेबल आहेत तर त्या वापरू शकता तुम्ही आणि अशा प्रकारची जर काही लक्षणं दिसली तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या। औषधोपचार जो आहे तर तो पूर्ण करा। या सगळ्यावर पुणेकरांना आवाहन केलं जातं की घाबरून जायचं नाही आहे, मात्र सतर्क राहण्याची वेळ आहे। त्यामुळे हत्तीपाय रोग हा गंभीर असला तरीसुद्धा योग्य खबरदारी जर घेतली तर आपण स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला याच्यातून वाचवू शकतो। आरोग्य विभाग यावर नेमकं काय जनजागृती करत आहे ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। यावर त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे ती सुद्धा जाणून घेणार आहोत। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना यनपुरे, सिविक मिरर पुणे।